परमेश्वराची स्तुती असो। यावेळेस आपण परमेश्वराचं वचन आपण ऐकणार आहोत आणि आजच्या मननासाठी घेतलेला जो शास्त्र भाग आहे तो आहे दुसरे राजे 20वा अध्याय आणि वचन 1 ते 11। सेकंड किंग्स चॅप्टर 20 वर्सेस 1 to 11। हिजकियाचे दुखणे। त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोसाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस। तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो। असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला। तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो। तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो। तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील। मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो। मी तुला व या नगराला अशूरच्या राजाच्या हातातून सोडवीन। माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन। यशायाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा। ती त्याने आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला। हिजकियाने यशायास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशाया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच, याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे। शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी। मग यशाया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली। देवबाप वाचलेले वचन आपणाकरिता आशीर्वादाचे करो। आपलं हे जीवन जे आहे ते क्षणामध्ये बदलतं। एक दिवस सर्व काही स्थिर असतं आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही बिघडून गेलेलं असतं। अचानक आमच्या जीवनामध्ये संकट येतं, अचानक एक भयंकर आजाराचं रोग निदान होतं किंवा एक जीव घेणा आजार आपल्याला होतो किंवा एखादा अपघात आपल्या जीवनामध्ये घडतो किंवा एका कुटुंबातील सदस्याचा मृत्यू होतो, आर्थिक संकट येतं। अशा प्रकारच्या घटना अचानक आपल्या जीवनामध्ये घडतात आणि त्यावेळेस या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस आपलं जीवन पूर्णपणे उलटपालट होऊन बसतं। आणि हा जो शास्त्र भाग आज आपण वाचला याच्यामध्ये अशीच एक घटना या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि राजा हिजकिया जो आहे तो मृत्यूच्या काठावर तो आहे आणि त्याला एक विनाशकारी बातमी मिळत आहे आणि परमेश्वर त्याला सांगत आहे, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस। आणि हा संदेष्टा यशायाच्या द्वारे परमेश्वर हिजकियाशी बोललेला आहे आणि संदेष्टा यशाया जो आहे तो देवाचा विश्वासू दास होता आणि ज्यावेळेस तो हा संदेश देवाकडून घेऊन आला त्यावेळेस त्यांनी काही अनुमान केला होता असे नाही, तर दैवी घोषणा जी आहे ती त्याने हिजकियाच्या जीवनामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून या ठिकाणी पुढे काय होतं ते अतिशय सामर्थ्यशाली आहे, ते सत्य आहे आणि ते सामर्थ्यशाली सत्य काय आहे तर परमेश्वर
प्रामाणिक प्रार्थनेचे उत्तर देतो. आणि म्हणून आजचा हा संदेश जो परमेश्वराने आपल्याकरिता पाठवलेला आहे त्याला मी शीर्षक दिलेला आहे, जेव्हा परमेश्वर तुम्हाला अधिक वेळ देतो. When God gives you more time. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहत आहे की संकटाची वास्तविकता काय आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे की त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. हिजकिया हा यहुदा प्रांताचा राजा होता. तो अतिशय चांगला असा राजा होता. आणि जर का त्याच्याविषयी आपण अध्याय 18 मध्ये जर का पाहिलं तर हिजकिया राजाविषयी त्या ठिकाणी खूप सुंदर अशा गोष्टी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहेत. दुसरे राजे 18 अध्याय वचन 3. त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. म्हणजे जे परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं होतं तेच हा हिजकिया राजा करत होता. त्यानंतर 4थ्या वचनामध्ये आपल्याला कळतं की त्या ठिकाणी जे काही उच्च स्थाने होती, जे काही त्या ठिकाणी मूर्तीस्तंभ होते ते सर्व त्यांनी पाडलेले आहेत, ते फोडलेले आहेत. कारण देवाची आराधना करणे हे त्याच्या दृष्टीने महत्वाचं होतं. आणि म्हणून जी पूर्वी आराधना देवाची होती त्या पद्धतीनेच त्याने ती आराधना केलेली सुरू केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर 5व्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यावर त्याचा भाव असे आणि त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. आणि पुढे म्हटलेलं आहे की परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळलेल्या आहेत. आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर त्याच्या बरोबर होता, जिकडे तो जाई तिकडे त्याला यश प्राप्ती होत होतं. हालेलुया. तर अशा प्रकारचा हा राजा होता. त्याचं वैयक्तिक देवाबरोबर नातेसंबंध होतं आणि त्या नातेसंबंधामध्ये तो दररोज वाढत होता आणि त्याचं प्रार्थनामय जीवन सुद्धा ते फार सामर्थ्यशाली होतं. आणि परमेश्वराने त्याला त्याच्या शत्रूपासून वाचवावे म्हणून तो परमेश्वरावरती भाव ठेवत होता. परमेश्वरावरती त्याचा पूर्णपणे विश्वास होता. पण आता अशा प्रकारच्या एका चांगल्या नीतिमान व्यक्तीच्या जीवनामध्ये जो सत्यतेने वागला, जो नीतीने वागला, जो सात्विक मनाने वागला, त्याच्या जीवनामध्ये आता एक जीव घेणा आजार आलेला आहे. प्रियानो, आपण किती जरी चांगलं वागलो, किती जरी नीतीने राहिलो, सात्विक मनाने वागलो तर आपल्या जीवनामध्ये आजारपण येणार नाही असं कधीही होत नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागेल असं होत नाही. फक्त आम्ही विश्वासू आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही असं होत नाही. पण आम्हाला संकटाला सामोरे जावं लागतं. नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला आणि मला तोंड द्यावं लागतं. पण त्या संकट समयी परमेश्वराकडून तुम्हाला आणि मला प्रतिसाद मिळतो आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या परिस्थितीमधून, त्या संकटामधून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढतो. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट असतील. काहींच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या असतील, ते स्वतःच्या आजारपणाबरोबर संघर्ष करत असतील. काहींच्या जीवनामध्ये कौटुंबिक संकटे असतील, काहींना भावनिक युद्ध करावं लागत असेल, तर काहींच्या जीवनामध्ये
आत्मिक समस्या आल्या असतील, आत्मिक जिवंतपणा त्यांच्यामधून निघून गेला असेल, आत्मिक कोरडेपणा त्यांच्या जीवनामध्ये आला असेल, अशा वेगवेगळ्या संकटामधून आपल्याला जावं लागतं. आणि हिजकियाच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर अशीच एक परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आलेली होती. तो त्याच्या आजाराबरोबर तो संघर्ष करत होता आणि आता त्याची परिस्थिती जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणजे त्याचा जो काही रोग निदान केलेलं होतं ते रोग निदान जे आहे ते खात्रीपूर्वक त्याचं रोग निदान झालेलं आहे आणि आता त्या आजारामध्ये त्याचा मृत्यू होणार हे निश्चित आहे. आणि त्याच्यासाठी सर्व दरवाजे आता बंद झालेले आहेत. अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. प्रियांनो, ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारची कठीण परिस्थिती येते, आपल्याला सुद्धा संकटाला सामोरे जावं लागतं, त्यावेळेस देव आपल्याशी काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी आपल्याला कठीण जातं. पण देव जे आहे ते सत्य बोलत आहे, पण आपल्याला ऐकण्यासाठी ते कठीण जातं. आणि तेच या ठिकाणी घडलेलं आहे. देव आज्ञा झालेली आहे की हिजकिया काय त्या आजारातून तो बरा होणार नाही, तर हिजकिया मरणार आहे. ही देवाकडून आलेली वाणी आहे. देव जे काय बोलत आहे हे देवाचं सत्य वचन आहे आणि त्याप्रमाणे घडणार आहे. म्हणून देव त्याला आधीच जे आहे ते यशाया संदेष्टाच्या द्वारे सूचित करत आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या वेळेस आजारपण येतं किंवा एखादी व्यक्ती आजारी पडते, आपण त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातो, त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की आता या व्यक्तीचं काय खरं नाही आहे, पुढच्या क्षणाला पुढच्या घटकेला काही सुद्धा होऊ शकतं, त्यांच्या जीवनाची गॅरंटी नाही आहे. ज्या वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी एखादा मनुष्य, एक डॉक्टर आपल्याशी बोलतो, त्यावेळेस आपण कितीतरी दुःखी होतो, आपलं मन नाराज होतं, आपली सर्व आशा निघून जाते. आपल्याला सुद्धा असं वाटतं की आता कोणताही मार्ग नाहीये, कारण डॉक्टर आपल्याला सांगतात की आम्ही सर्व काही ट्राय केलेलं आहे, त्यांच्यावरती सगळं काही आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे, आता आमच्या हातून काही होणार नाही. आणि शेवटी डॉक्टरही आपल्याला सांगतात आता जर का काही चमत्कार होईल तर तो देवच करेल. आणि अशा प्रकारची परिस्थिती ह्या हिजकियाच्या जीवनामध्ये आलेली असताना हे हिजकियाला देवाचे शब्द ऐकणे फार कठीण झालेलं होतं प्रियानो. पण दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी कळते दुसऱ्या वचनामध्ये की हिजकियाने आपलं तोंड जे आहे ते भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे. म्हणजे परमेश्वराकडे वळण्याचे सामर्थ्य काय आहे ते आपल्याला या दुसऱ्या वचनामध्ये दिसून येतं. द पॉवर ऑफ टर्निंग टू गॉड. आणि एक सखोल असा वैयक्तिक क्षण जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की नम्रतेमध्ये आणि विश्वासामध्ये हिजकिया देवाकडे वळालेला आहे. भिंतीकडे तोंड करणं हे जे चिन्ह आहे ते चिन्ह नम्रतेचं आहे, ते चिन्ह हताशपणाचं आहे. पहा, हिजकिया एक राजा होता आणि राजा म्हणून त्यांनी त्याच्या राजवाड्यामधील असणारे जे कोणी त्याचे सल्लागार होते त्यांना त्यांनी बोलवलेलं नाही, त्यांना त्यांनी म्हटलेलं नाही की देवाची वाणी अशी अशी आलेली आहे, आता तुम्ही जे आहे ते तुम्ही मला काहीतरी सल्ला द्या, मी काय करावं, कसं करावं, माझ्या घराची निर्वाह कशी करावी किंवा कसा मृत्यू टाळावा, हे असे सल्ले त्यांनी त्याच्या सल्लागाराकडून घेतलेले नाहीयेत. नाही त्यांनी कोणती राजकीय मदत जी आहे त्याचा शोध घेतलेला आहे. जे कोणी राजकीय पुढारी आहेत त्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं नाहीये, त्यांनी त्यांना बोलवून त्यांच्याकडून मदत मागितलेली नाहीये की तुम्ही आता काहीतरी तोडगा काढा किंवा काहीतरी तुम्ही आता करा ज्याच्याने माझा मृत्यू टळला जाईल.
नाही तर त्यांनी जे आहे त्याच्यामधली जी भीती आहे किंवा अचानकपणे अशी बातमी ऐकल्यानंतर त्याचं मन जे आहे ते घाबरून गेलेलं होतं, तरी देखील त्यांनी जे आहे ते त्याच्यामधली जी भीती आहे ती त्यांनी सार्वजनिकपणे पब्लिकली त्यांनी ती भीती जाहीर केलेली नाही आहे. आणि असंही त्यांनी केलेलं नाही आहे की परमेश्वराची वाणी मला आलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्या कुटुंबाच्या लोकांना एकत्र करून त्यांनी सांगितलं नाही की बाबा देवाने मला घराची निर्वाह करायला सांगितलेली आहे, तर मी आता मरणार आहे, तर तुम्ही लोक असं असं करा, माझ्या माघारे तुम्ही अशा प्रकारे जीवन जगा किंवा माझ्या माघारे तुम्ही हे करा ते करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी त्याच्या परिवारातील लोकांना सुद्धा दिलेल्या नाहीयेत. लोकांना, राजवाड्यातील लोकांना त्यांनी एकत्र करून म्हटलेलं नाहीये की सगळेजण तुम्ही गुडघ्यावरती या आणि सामूहिकरित्या तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, देवाकडे याचना करा की देवाने माझा जीव वाचवावा म्हणून. अशा प्रकारचं काहीही हिजकियाने केलं नाही, तर तो स्वतः वैयक्तिकरित्या तो देवाकडे वळालेला आहे आणि त्याने देवाकडे वळून त्याने प्रार्थना केलेली आहे. खाजगीरित्या, प्रायव्हेटली त्याने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. वचन तुम्हाला आणि मला सांगता, येशू ख्रिस्त ज्या वेळेस लोक समुदायाशी बोलत होता, प्रार्थना कशी करावी त्यांना सांगत होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त देखील म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा, दरवाजा बंद करा आणि गुप्तरित्या तुम्ही तुमच्या गुप्तदर्शी पित्याशी तुम्ही बोला, तुम्ही गुप्तदर्शी पित्याकडे तुम्ही प्रार्थना करा, असे येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो, त्या प्रकारे हिजकियाने गुप्त प्रार्थना देवाकडे केलेली आहे. आणि ह्याच्यामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की प्रार्थना जी आहे ती वैयक्तिक आहे. या भिंतीकडे वळणं हे कशाचं प्रतीक आहे माहितीये? भिंतीकडे वळून प्रार्थना करणं म्हणजे जे काही आजूबाजूला आमच्या चाललेलं आहे, तर आजूबाजूच्या गोष्टींमुळे किंवा आजूबाजूला असलेला जो गोंगाट आहे, नॉईज आहे, त्याच्यामुळे आमचं मन विचलित होऊ नये, त्याच्यापासून आम्ही दूर राहावं, याकरिता आम्ही आमचं तोंड जे आहे ते आम्ही भिंतीकडे करून आम्ही प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट ही आहे की प्रार्थना जी आहे ती तातडीची असते आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा विलंब न करता, डिले न करता त्याने इमिडिएट प्रार्थना केलेल्या आहेत, तातडीने प्रार्थना केलेल्या आहेत, ताबडतोब त्यांनी प्रार्थना केलेल्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस त्याच्यावरती संकट आलं, ज्यावेळेस त्याच्यासाठी देव आज्ञा झाली की तो मरणार आहे, त्याच वेळेस त्यांनी प्रार्थना केलेली आहे. प्रियानो, तो त्याने यशया संदेष्टा बरोबर वादविवाद केला नाही. तो यशया संदेष्टाला म्हणाला नाही की तू अशा प्रकारची बातमी तू घेऊन आलेला आहेस, हे त्याने यशया संदेष्टाला विचारलं नाही. किंवा का देव माझा जीव घेत आहे, हा प्रश्न त्यांनी यशयाला केलेला नाही. किंवा यशयाला त्यांनी म्हटलेला नाहीये की तू देवाचा संदेष्टा असून तू वाईट बातमी का माझ्याकडे तू घेऊन आलेला आहेस. कोणत्याही प्रकारचा वादविवाद त्याच्या बरोबर न करता तो शांतपणे जो आहे तो देवाकडे वळालेला आहे आणि त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थना ही प्रामाणिक आहे प्रियानो. आणि हिजकिया तुम्हाला आणि मला देवाच्या विश्वासूपणाची आठवण या ठिकाणी करून देत आहे. आणि हिजकिया देवाकडे वळाला यासाठी नाही की त्याला त्याच्यामध्ये अभिमान होता, अभिमानामुळे तो देवाकडे वळालेला नाहीये, पण तो देवाकडे यासाठी वळालेला आहे की देवाचं आणि त्याचं एक जवळीक नाते संबंध होतं आणि त्या संबंधामधून तो देवाकडे प्रार्थनेमध्ये वळालेला आहे प्रियानो. आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही त्या ठिकाणी वाचतो की हिजकिया मनस्वी रडला म्हटलेला आहे. हिजकिया मनस्वी रडलेला आहे प्रियानो. त्याचं मनस्वी रडणं जे आहे किंवा तो भिंतीकडे तोंड करून गुडघ्यावरती येऊन तो रडून प्रार्थना करत आहे, हे जे काही ते करत आहे ते पाहून जे आहे ते देवाचं अंतःकरण
त्याच्या प्रती जे आहे ते कळवळ्याने भरलेलं नव्हतं प्रियानं. देवाला आम्ही काय करतो किंवा आम्ही कोणती कामगिरी करतो किंवा कोणता प्रयोग करतो, कोणतं प्रदर्शन आम्ही करून दाखवतो, याच्यामध्ये देवाला रस नाही, आवड नाही. पण देव जे पाहतो ते अंतःकरण पाहतो. आणि म्हणून ज्या वेळेस हिजकिया मनस्वी रडला त्यावेळेस देवाने पाहिलं, त्याची ती प्रामाणिकपणाची प्रार्थना देवाने ऐकली. त्याचं तुटलेलं अंतःकरण जे आहे ते देवाने पाहिलेलं आहे प्रियानो. आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते त्याला देव केलेलं आहे. स्तोत्रकरिता स्तोत्र 34 वचन 17 मध्ये म्हणतो, Psalms 34 verse 17, नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की ज्या वेळेस नीतिमान देवाचा धावा करतात, ज्या वेळेस नीतिमान लोक देवाला प्रार्थनेच्या द्वारे हाक मारतात, त्यावेळेस परमेश्वर त्यांचा ऐकतो आणि सर्व संकटातून त्यांना मुक्त करतो. कोणत्याही एका संकटातून नाही, फक्त आजारपणाच्या संकटातून मुक्त करतो असं लिहिलेलं नाही, फक्त आर्थिक संकटातून मुक्त करतो लिहिलेलं नाही, तर त्या ठिकाणी सर्व संकट लिहिलेलं आहे. तर सर्व संकटापासून परमेश्वर तुम्हाला आणि मला मुक्त करतो. आणि दुसरं शास्त्र वचन हे आहे याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 16, जेम्स चॅप्टर 5 वर्स 16, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. ज्या ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, तुम्हाला आणि मला जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेले आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमची प्रार्थना जी आहे ती कार्य करण्यास फार प्रबळ असते. म्हणजे आमचे प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हिजकियाने जी प्रार्थना केली तो एक प्रामाणिकपणाचा नमुना आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. तातडीने त्यांनी प्रार्थना केलेली आहे, प्रामाणिकपणाने त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि हृदयापासून आलेली प्रार्थना जी आहे ती परमेश्वर ऐकतो. परमेश्वरासाठी हृदयापासून केलेली प्रार्थना, प्रामाणिकपणा घेऊन केलेली जी प्रार्थना आहे त्याला फार महत्व परमेश्वर देतो. त्या प्रार्थना देवासाठी फार मौल्यवान असतात. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला नेहमी आमंत्रण देत असतो की तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही तुमची जी काही भीती तुमच्या मनामध्ये आहे ती घेऊन तुम्ही माझ्याकडे या. तुमचे अश्रू घेऊन तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करा असं परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या सर्व जे काही आमच्या अडचणी आहेत, आमची संकट आहेत, आमच्यामध्ये असणारी भीती, ते आमचे अश्रू सर्व काही घेऊन आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जायचं आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही अंतःकरणापासून प्रार्थना करून आमच्या प्रार्थना विनंत्या त्याला आम्ही सादर करायच्या आहेत. नक्कीच प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ करणार आहे. आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा प्रतिसाद, पहिला प्रतिसाद, फर्स्ट रिॲक्शन काय असलं पाहिजे? प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा पहिला प्रतिसाद हाच असला पाहिजे, ते म्हणजे प्रार्थना. आम्ही देवाकडे तुरंत वळायला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये आम्ही न घाबरता, न त्याची भीती बाळगता, आता आमचं काय होईल, आमचं उद्या कसं होईल, आम्ही कसं जगू, आम्ही काय करू, असे प्रश्न आम्ही नेहमी परिस्थितीमध्ये विचारतो. पण ते न विचारता आम्ही पहिला प्रतिसाद प्रार्थनेने हा दिला पाहिजे. देव आमच्या प्रार्थना ऐकतो, त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर आम्हाला देतो. आमच्या डोळ्यातले अश्रू तो पुसून टाकतो, आमचं रडणं तो ऐकतो प्रियानो. आणि म्हणून आम्हाला प्रथम देवाकडे वळायचं आहे, आम्हाला मनुष्यांकडे वळायचं नाहीये. हिजकियाने तेच केलेलं आहे. तो कोणत्याही मनुष्याकडे वळाला नाही. तो यशाया संदेष्टाला म्हणतो की तुम्ही देवाचा संदेश आहे तर आता माझा पण एक संदेश घेऊन देवाकडे जा, असं त्यांनी सांगितलेलं नाहीये.
यशायाला त्यांनी प्रार्थना करायला सांगितलेली नाहीये. आपण बऱ्याच वेळेस संकट समयामध्ये काय करतो, पहिला आपला फोन जातो पास्टरला, पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्याकडे अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे, आम्ही संकटामध्ये आहे, आम्ही आजारामध्ये आहे. आम्ही मनुष्याकडे प्रथम वळतो, पण आम्हाला मनुष्याकडे प्रथम न वळता प्रथम आम्हाला देवाकडे वळायचं आहे. त्याच्याकडे जाऊन आम्ही प्रार्थना करायची आहे. त्याच्या समोर अश्रू ढाळून आम्हाला रडून प्रार्थना करून त्याच्याकडून प्रार्थनेचं उत्तर मिळवायचं आहे. प्रियानो, आम्हाला या शास्त्र भागामधून हे देखील कळतं की देव आमचं ऐकतो आणि आमच्या प्रार्थनेला तो प्रतिसाद देतो. दुसरे राजे याचा 20वा अध्याय वचन 4 आणि 5 मध्ये आपण वाचतो. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हालेलुया. आपण या वचनामध्ये पाहतो की यशाया संदेष्टा देव आज्ञा जी त्याला झाली होती, हिजकियासाठी झाली होती, ती हिजकियाला तो कळवतो. आणि हिजकिया ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये जातो त्यावेळेस यशाया संदेष्टा ती जागा सोडून जे आहे तो परत जाण्यासाठी तो निघालेला आहे. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं, नगराच्या मधल्या चौकात जाऊन यशाया पोहोचतो तोवरच देव पुन्हा यशायाशी बोलत आहे आणि तो त्याला सांगत आहे की तू परत जा आणि परत तू हिजकियाला जाऊन काय सांग की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. आणि हे सांत्वन देणारं सत्य परमेश्वराने यशायाच्या द्वारे पुन्हा हिजकियाला कळवलेलं आहे. प्रियानो, याच्यावरून तुम्हाला आणि मला समजतं की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, तो आपल्याला पाहतो, आपले अश्रू तो पाहतो, आपलं तुटलेलं अंतःकरण तो पाहतो आणि आपण केलेल्या प्रामाणिक प्रार्थना तो ऐकतो आणि त्या प्रार्थनेला तो प्रतिसाद देतो. या ठिकाणी परमेश्वराने हिजकियाच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, हिजकियाची प्रार्थना जी आहे ते परमेश्वराने ऐकलेली आहे आणि परमेश्वराने त्याला दया दाखवलेली आहे. इर्मया 33:3 मध्ये तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि हिजकियाने देवाला हाक मारली आणि देवाने त्याला उत्तर दिलेलं आहे. हे या शास्त्र भागामधून तुम्हाला आणि मला समजतं. प्रियानो, त्याचप्रमाणे विलापगीत 3:23 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराची दया रोज सकाळी नवी होते. आणि या नवीन दयेचा अनुभव हिजकियाने आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे. परमेश्वराची दया त्याच्यावरती झालेली आहे, परमेश्वराची कृपा त्याच्यावरती झालेली आहे. परमेश्वराने त्याला आरोग्य प्राप्त करून दिलेलं आहे, त्याचा रोग बरा केलेला आहे. देवाचं वचन आपल्याला निर्गम 15:26 मध्ये सांगतं की मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि जो परमेश्वर रोगमुक्त करतो त्या परमेश्वराने हिजकियाची प्रार्थना ऐकली आणि त्याला बरं केलेलं आहे. पहा, हिजकियाची प्रार्थना अशी नव्हती की परमेश्वरा तू मला बरं कर, तो असं म्हटलेला नाहीये. हिजकियाने देवाकडे बरं करण्यासाठी प्रार्थना केलेली नव्हती. प्रियानो, तर त्यांनी कशी प्रार्थना केली होती? तो म्हणतो की देवा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो, असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला.
का हिजकियाने लांबलचक प्रार्थना केलेली नाहीये. तो म्हणाला नाही की देवा मला एवढं मोठं तू साम्राज्य देऊ केलेलं आहेस, यहुदा प्रांताचं तू मला राजा केलेला आहेस, माझ्या हाताखाली एवढे लोक आहेत, एवढे राजवाड्यामध्ये तू मला एवढं मोठं नाव दिलेलं आहेस, या सर्व साम्राज्यामध्ये तू मला उंच केलेला आहेस, प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्ती बनवलेला आहेस, आणि मग तू माझ्या बरोबर असं का वागतोस, असं तरी तो म्हटलेला नाहीये. किंवा देवाला त्यांनी आयुष्य वाढवून देण्याकरिता त्यांनी प्रार्थना केलेली नाहीये. प्रियानो, तो असा म्हणाला नाहीये की माझी लेकरं अजून लहान आहेत आणि तू मला आत्ताच मृत्यू देऊ नको, थोडं माझे लेकरं मोठी होऊ देत, थोडं समंजसपणा त्यांच्यामध्ये येऊ दे, थोडं कामधंदा ते माझी लेकरं करू देत, माझी लेकरं मोठी झाल्यानंतर मला तू मृत्यू आण. किंवा तो म्हणाला नाही की परमेश्वरा माझी लेकरांची लेकरं माझ्या दृष्टीस पडू देत आणि मग मला मृत्यू येऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी केलेली नाहीये. तुम्ही आणि मी अशा प्रकारच्या आम्ही प्रार्थना करतो आणि आमची इच्छा सुद्धा हीच असते की जोपर्यंत आम्ही नातवंडांनी परतुंड बघत नाही तोपर्यंत आम्हाला मृत्यू येऊ नये म्हणून आमची प्रार्थना असते. प्रियानो, पण हिजकियाने तशी प्रार्थना केली नाही. हिजकिया फक्त एवढाच देवाला म्हणाला की मी आजपर्यंत किती सत्यतेने वागलेलो आहे, सात्विक मनाने वागलेलो आहे, याचं तू स्मरण कर, याची तू आठवण कर म्हटलेलं आहे. आणि देवाने त्याची विनंती जी आहे ती ऐकलेली आहे आणि त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर देवाने त्याला काय म्हटलेलं आहे की या नगराला अशूरच्या राजाच्या हातातून सोडवीन, म्हणजे शत्रूंच्या हातामधून त्याची सोडवणूक करणार, त्याच्या नगराची सोडवणूक करणार, असं अभिवचन परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. पहा प्रियानो, या ठिकाणी त्याला 3 आशीर्वाद मिळालेले आहेत. फक्त त्याची 2 वाक्याची प्रार्थना होती, पण त्याला देवाने काय केलेलं आहे, 3 आशीर्वाद दिलेले आहे. एक म्हणजे त्याचा रोग बरा केलेला आहे, दुसरा त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून दिलेलं आहे, आणि तिसरा आशीर्वाद जो आहे तो अशूरच्या शत्रूंपासून त्याच्या नगराची सुटका करण्यात आलेली आहे. हालेलुया. तर परमेश्वर जो आहे तो प्रार्थना ऐकतो, प्रार्थनेला तो प्रतिसाद देतो. म्हणून कधीही समजू नका की परमेश्वर आमच्यापासून फार लांब आहे, तो आमची प्रार्थना कशी ऐकणार. आम्ही तर या पृथ्वीवरती प्रार्थना करतो आणि देव स्वर्गामध्ये बसलेला आहे, आमच्या प्रार्थनेचा आवाज देवाच्या कानापर्यंत कसा पोहोचणार. पण प्रियानो, देव आमच्यापासून दूर नाही, तो आमच्या जवळ आहे. आत्म्यामध्ये देव हा आत्मा आहे आणि तो आत्म्यामध्ये आमच्या सोबत आहे आणि लक्षपूर्वक तो तुमचं आणि माझं ऐकतो. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की देव फार व्यस्त आहे, सगळ्या जगाची काळजी देवाला आहे, मग देव कुठे माझ्यासारख्या माणसाची प्रार्थना ऐकणार. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की माझी समस्या देवासाठी फार लहान आहे, फार क्षुल्लक आहे असं आपण म्हणतो, आणि मग माझ्या छोट्याशा समस्याकडे कुठे देव लक्ष देणार आहे. किंवा आपण असं पण म्हणतो की माझ्याबद्दलचा निर्णय आधीच देवाने घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही विचार करणं हे सोडून द्यायचं आहे, कारण या शास्त्र भागामधून आम्हाला हे समजतं की प्रार्थनेमुळे आमचा घटनाक्रम जो आहे तो बदलला जातो. आणि हिजकियाने प्रार्थना केल्या, त्याच्या आयुष्यामध्ये मरण लवकरच येणार होतं, पण ते मरण जे आहे परमेश्वराने आता त्या मरणाला लांबवलेलं आहे आणि 15 वर्ष पुढे त्याचं मरण ढकललेलं आहे. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती देवाच्या कृपेपासून दूर नसते. जर देव मृत्यू उलटवू शकतो तर तो तुमची परिस्थिती सुद्धा बदलू शकतो. आणि म्हणून देवाकडे, प्रत्येक परिस्थिती देवाकडे तुम्ही घेऊन जा, प्रार्थना करा, देव नक्कीच प्रतिसाद दिल्याशिवाय तो राहत नाही. चौथी गोष्ट ही आहे की देवाच्या सामर्थ्याचं चिन्ह, द साइन ऑफ गॉड्स पॉवर. आता हिजकिया देवाकडे एक चिन्ह मागत आहे. जर का आपण वचन 8 ते 11 जर या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये तो
ज्यावेळेस आपल्याला देव सांगतो एखादी गोष्ट देव आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये करणार आहे, त्यावेळेस मनुष्य म्हणून आम्हाला संशय वाटतो, आम्ही डाऊट करतो, आम्ही म्हणतो की खरंच देव असं करणार आहे का? मग देव जर असं करणार आहे तर मग त्याची खून काय आहे? म्हणजे मला कसं समजणार की देव माझ्या बाबतीत असं करणार आहे म्हणून? तशाच प्रकारे हिजकियाने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, कारण देवाने त्याला सांगितलं होतं की तो तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो जाईल. आणि मग हिजकिया विचारत आहे की मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाईन, याची खून काय आहे, याचं चिन्ह काय आहे, म्हणून तो या ठिकाणी प्रश्न करत आहे प्रियानो. आणि मग पुढील वचनांमध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की जी सूर्याची सावली असते किंवा सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारं जे घड्याळ आहे, ते घड्याळ देवाने काय केलेलं आहे? बदललेलं आहे. त्याची वेळ जी आहे ती देवाने बदललेली आहे. देवाने वेळ उलट केलेली आहे आणि ते घड्याळ जे आहे ते मागे गेलेलं आहे. एक अलौकिक सुपरनॅचरल कृती जी आहे ती परमेश्वराने या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती करून परमेश्वराने दाखवलेलं आहे की नैसर्गिक नियमांनी परमेश्वर मर्यादित नाही आहे. परमेश्वराची मर्यादा नैसर्गिक नियमाने आपल्याला ठरवता येत नाही. परमेश्वर ज्या वेळेस एखादी गोष्ट बोलतो तर ती गोष्ट केल्याशिवाय तो राहत नाही. त्याच्या अभिवचनाचं तो पुष्टीकरण देतोच देतो. आणि एवढंच नव्हे तर तो आपल्याला आपल्या विश्वासामध्ये तो आपल्याला मजबूत करतो. म्हणून ज्या वेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला खात्रीपूर्वक सांगतो, अभिवचन देतो की तो तुमची आणि माझी परिस्थिती बदलणार म्हणून, किंवा तुमचा आणि माझा आजार तो दूर करणार म्हणून, तर त्यावरती आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परमेश्वर चिन्ह देऊ दे अगर न देऊ दे, पण देव बोलला म्हणजे तो केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री तुम्हाला आणि मला असली पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला आणि मला एखादं चिन्ह देतो तर तो तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये, ते चिन्ह म्हणजे काय आहे तर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये एक प्रकारची शांती मिळते. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना विनंत्या देवाकडे करतो, देवाकडे आम्ही रडतो, त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थना केल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये एक प्रकारची शांती आम्हाला जाणवते. आणि तेच तुम्हाला आणि मला दिलेलं एक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे देव त्याच्या वचनाच्या द्वारे त्याचं पुष्टीकरण तो तुम्हाला आणि मला करतो. वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला तो कन्फर्मेशन देतो. आणि पुन्हा देवाने दरवाजे उघडलेले आहेत, देवाची वेळ, आशीर्वाद देण्याची वेळ आलेली आहे, हे तो तुम्हाला आणि मला दाखवून देतो प्रियानो. आणि म्हणून देव त्याने दिलेलं अभिवचन जे आहे ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. आणि तेच रोमकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 21 मध्ये लिहिलेलं आहे. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास ही समर्थ आहे, अशी त्याची पक्की खात्री होती. तर परमेश्वर ज्यावेळेस अभिवचन देतो ते अभिवचन पूर्ण करण्याकरिता तो समर्थ आहे. आणि या गोष्टीची खात्री तुम्हाला आणि मला असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही देवाकडे चिन्ह मागायचं नाही. देव आपोआप त्याचं चिन्ह जे आहे ते तुम्हाला आणि मला हृदयामध्ये शांती देण्याद्वारे देतो. वचनाच्या द्वारे तो त्याचे पुष्टीकरण करतो आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचे दरवाजे उघडतो प्रियानो. आणि त्याचप्रमाणे इफिसकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 20, एफिशियन्स चॅप्टर 3 वर्स 20 मध्ये म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक याने कार्य करावयास जो समर्थ आहे. हालेलुया. आमच्या मागण्या आणि कल्पना, मोर दॅन वी कॅन थिंक ऑर इमॅजिन, आपल्या मागण्यांतर कल्पना यापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तो आहे आणि देण्यासाठी तो समर्थ आहे.
म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि आमच्या प्रार्थना विनंत्या ज्या काय आहेत, आमच्या मागण्या आम्ही त्याच्याकडे करायच्या आहेत प्रियानो. तो नक्कीच आमच्या प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेला तो प्रतिसाद देतो प्रियानो. आणि शेवटची गोष्ट आहे की एक्स्ट्रा टाइम देऊन तो आमच्या जबाबदाऱ्या वाढवतो. अधिक वेळ देऊन आमच्या जबाबदाऱ्या वाढवतो. देवाने हिजकियाला 15 वर्ष वाढवून दिले आणि ते 15 वर्ष त्याच्या जीवनासाठी फार महत्वाचे असे होते. म्हणजे एक्स्ट्रा टाइम तुम्हाला आणि मला मिळाला म्हणजे हे एक देवाकडून फक्त एक मिळालेलं दानच नाहीये प्रियानो, तर ही एक जबाबदारी आहे. आणि म्हणून देवाने आयुष्य वाढवून दिलेलं आहे. त्या वाढलेल्या आयुष्यामध्ये देवाचा उद्देश मी कसा काय पूर्ण करणार, मी कशा प्रकारे अधिक मी आत्मिकरित्या मी वाढणार त्या एक्स्ट्रा टाइम मध्ये, हा प्रश्न आम्ही स्वतःला केला पाहिजे. माझ्या जीवनाचा प्रभाव कशा प्रकारे इतरांवरती पडेल याकडे तुम्ही आणि मी लक्ष दिलं पाहिजे. प्रियानो, आम्हाला परमेश्वर वेळ वाढवून देतो, आम्हाला अधिक वेळ आमच्या आयुष्याला तो वाढवून देतो यासाठी की त्या वेळेमध्ये आम्ही देवाचा उद्देश पूर्ण करावा. ज्या जबाबदाऱ्या परमेश्वर आमच्या जीवनावरती टाकतो त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या पाहिजेत. हिजकियाचं आयुष्य वाढवून दिलं, पण तरी देखील त्याच्या नंतरच्या आयुष्यामध्ये त्याच्याकडून काही चुका देखील घडलेल्या आहेत. जर का तुम्ही पुढे वाचलं 12 वचनापासून ते 19व्या वचनापर्यंत जर का वाचलं तर त्या ठिकाणी काही चुका त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्याला दिसतं. कशा प्रकारे आपण जो अधिक वेळ परमेश्वराने दिलेला आहे तो कसा आपण वापरला पाहिजे, म्हणजे सुज्ञतेने आपण त्याचा वापर कसा केला पाहिजे याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आज जी काही ही हिजकियाची गोष्ट आपण ऐकली त्यावरून आपल्याला 3 सामर्थ्यशाली सत्य समजलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे संकट हे खरं असतं त्याचप्रमाणे देव सुद्धा आमचा खरा आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी असलो तर देवाचा जो शब्द आहे तो अंतिम शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी असला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की प्रार्थना जे आहे ते सर्व काही बदलतं. परिस्थिती प्रार्थना बदलून टाकते. आणि म्हणून ज्या वेळेस संकट समय मध्ये आम्ही जातो किंवा आमच्यावरती संकट येतं त्यावेळेस आम्ही देवाकडे प्रामाणिकपणाने वळायला पाहिजे, कारण देव आमची प्रार्थना ऐकतो, आमचे अश्रू तो पाहतो. आणि तिसरी गोष्ट ही आहे की वेळ जे आहे ते परमेश्वराकडून मिळालेले एक दान आहे आणि त्याचबरोबर परमेश्वराकडून मिळालेल्या जबाबदाऱ्या आहेत. आणि म्हणून जर का देव आपली परिस्थिती बदलत असेल, आपले आयुष्य वाढवून देत असेल तर प्रत्येक दिवस जो आहे तो देवाकडून मिळालेली एक संधी आहे आणि त्याचा योग्य उपयोग आम्ही करून आम्ही त्याच्यासाठी देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून देवासाठी आम्ही जगलं पाहिजे, देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता आम्ही जीवन जगलं पाहिजे. परमेश्वराने हिजकियाला एक दुसरी संधी दिली, अ सेकंड चान्स देवाने हिजकियाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला सुद्धा देवाने या भूतलावरती जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक दिवस तुम्ही आणि मी त्याच्यासाठी आम्ही जगलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो आजच्या या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्याने आशीर्वादित केलेला आहे आणि आपल्या जीवनाला त्यांनी अधिक वेळ जो आहे तो जोडून दिलेला आहे. सेकंड चान्स त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. आणि म्हणून इथून पुढचं आमचं जे उर्वरित जीवन आहे
ते परमेश्वराच्या सेवा कार्याकरिता आम्ही तो घालवला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याच्याकडे प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू हिजकियाच्या जीवनाच्या द्वारे, त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू ज्या अद्भुत गोष्टी तू आम्हाला प्रगट करून दिल्यास त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू दारो परमेश्वरा, कोणतंही संकट आमच्या जीवनामध्ये आलं तर पहिला प्रतिसाद आम्ही प्रार्थनेने द्यावा, याकरिता तू आमचं सहाय्य कर. ज्या प्रकारे हिजकिया कोणत्याही मनुष्याकडे तो वळाला नाही, कोणताही प्रभू राजकीय मदत त्यांनी मागितली नाही, कोणत्याही कुटुंबाच्या व्यक्तीकडे प्रभू त्यांनी मदत मागितली नाही, तर प्रभू तो तुझ्याकडे वळाला. त्याप्रमाणे प्रभू आम्ही प्रभू तुझ्याकडे वळावं, तुझकडे प्रार्थना करावी, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्याकडून सहाय्य प्राप्त करून घ्यावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. ज्या ज्या वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ त्या वेळेस प्रभू आम्हाला ही खात्री असू दे की प्रभू तू आमची प्रार्थना ऐकतोस, आमचे अश्रू तू पाहतोस, आमचे रडणे तू बघतोस, आमचं तुटलेलं अंतकरण तू पाहतोस, आणि प्रामाणिकपणे केलेली प्रार्थना प्रभू त्याचं उत्तर तू देतोस बापा. याची खात्री प्रभू नेहमी आम्हाला असण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, तू आमच्यावरती दया कृपा कर. प्रभू आमचा जो वेळ आहे प्रभू तो आम्ही तुझ्या कार्याकरिता आम्ही तो खर्च करावा, तुझे उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावेत, याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. देव पित्या आमच्या जीवनाचा उपयोग महान रीतीने तुझ्या राज्याच्या वाढीकरिता, तुझ्या सेवा कार्याकरिता तू करून घे, हीच तुझ्या चरणाजवळ मी आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करते. प्रत्येक दिवस प्रभू हा तुझकडून मिळालेला एक आशीर्वाद समजून, तुझपासून मिळालेली संधी समजून, तुझपासून मिळालेला हा सेकंड चान्स आहे हे समजून प्रभू आम्ही तो दिवस प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यामध्ये आम्ही तो घालवावा आणि तुझ्या इच्छे योजनेप्रमाणे आम्ही कार्य करावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐकू द्या. आमेन.